या व्हिडिओमध्ये आपण सातबाराचा उतारा आणि 8 चा उतारा या संदर्भात विस्तृत माहिती घेणार आहे। सातबाराचा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड आणि 8 चा उतारा या संदर्भातली विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। ज्या कुणाला सातबाराचा उतारा प्रॉपर्टी कार्ड या संदर्भात विस्तृत माहिती पाहिजे आहे त्यांनी जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुम्हाला सातबाराचा उतारा 8चा उतारा म्हणजे नेमकं काय या संदर्भात ते नसेल तर काय करायचं, त्याला काय ऑप्शन आहेत इत्यादी जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुमचं या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पूर्णपणे समाधान झालं असेल याची मी खात्री देतो। नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर। मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सी मध्ये। मित्रांनो, या आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओचा विषय आहे सातबाराचा उतारा आणि 8चा उतारा। मित्रांनो, जसं आपल्याला प्रत्येकाला एक आपलं ओळखपत्र आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, माझं आधार कार्ड आहे, त्याला प्रत्येकाला एक युनिक नंबर आहे। तसं प्रत्येक जमिनीचं ओळखपत्र किंवा त्या प्रत्येक जमिनीचा आधार कार्ड म्हणजेच सातबाराचा उतारा आहे। जर एखाद्या जमिनीचा सातबाराचा उतारा नाही असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर एकतर त्याला प्रॉपर्टी कार्ड असू शकतं किंवा ती जमीन गावठाणात असू शकते किंवा ती जमीन अस्तित्वातच नाही। म्हणजे सातबारा हा प्रत्येक जमिनीचा असतोच। ठीक आहे। आता काही ठिकाणी सिटी सर्वे झालेला असतो, म्हणजे जमिनींच्या मोजणी वगैरे होऊन त्याचं कजाप म्हणजे कमी जास्त पत्रक होऊन त्या जमिनी सिटी एरियामध्ये म्हणजे सिटी सर्वे टाउन प्लॅनिंग मध्ये त्या रूपांतरित झालेल्या असतात आणि त्याचा आपल्याला सिटी सर्वेचा उतारा मिळतो। जसा सातबाराचा उतारा असतो जो तलाट्याकडे मिळतो, तसंच तुमच्या गावातील सिटी सर्वे ऑफिसला तुमच्या त्या जमिनीचा सिटी सर्वेचा उतारा मिळतो। किंवा तिसरा ऑप्शन आहे, म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल आणि तुमची जमीन मूळ गावठाणात असेल, मूळ गावठाणात, तर त्याचा गावठाणचा दाखला मिळतो। लक्षात घ्या, गावठाणचा दाखला मिळतो आणि त्याच्यावर तो घर नंबर असतो, म्हणजे 8च्या उतार्यावर जो नंबर असतो तो नंबर टाकलेला असतो की अमुक अमुक घर नंबर हे अमुक अमुक गावठाण एरियामध्ये समाविष्ट आहे किंवा गावठाण एरियामध्ये आहे। लक्षात, म्हणजे सातबाराचा उतारा हा एवढा गरजेचा आहे जेवढं तुम्हाला तुमचं आधार कार्ड। समजून घ्या मित्रांनो, सातबाराचा उतारा हा असतोच। ओके, जसं तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे तसं त्या जमिनीला त्या जमिनीचा सातबाराचा उतारा आहे, म्हणजे त्या जमिनीचं ते एक प्रकारचं ओळखपत्र आहे, एक प्रकारचा तो त्याचा आधार कार्ड आहे त्या जमिनीचं। ठीक आहे। हा, जर जमीन तुमची शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल आणि त्याचं सिटी सर्वे मोजण्या कजाप खातेफोड सगळ्या सरकारी बाबींची पूर्तता झाली असेल, त्याचा स्केल बदललेला असेल, आता एवढं आपण डीप जायला नको, परंतु जर तुमची ग्रामीण भागात असेल तरी ग्रामीण भागातील देखील बऱ्याचशा जमिनी किंवा काही जमिनी सिटी सर्वे मध्ये रूपांतरित झालेल्या आहेत तर त्याचा तुम्हाला सिटी सर्वेचा उतारा मिळतो। किंवा जर तुमचं जमीन मूळ गावठाणात असेल तर तुम्हाला गावठाणचा दाखला मिळतो। हे तीन आपल्याला त्या जमिनीचं ओळखपत्र, त्या जमिनीचं प्रूफ म्हणून सादर करावेच लागतात आणि ते असतातच। ठीक आहे, हे आपलं चाललंय जमिनीचं, त्याच्यावरच्या बांधकामाचं नाही। ठीक आहे, मोकळ्या जमिनीचा असतो सातबाराचा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड। सातबाराचा उतारा तुम्हाला तुमच्या गावातील जो तलाठी असेल त्याच्याकडे मिळतो, तलाठी ऑफिसला मिळतो, आणि प्रॉपर्टी कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या गावातील सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये मिळतं। आता बऱ्यापैकी म्हणजे प्रॉपर्टी कार्ड देखील आणि सातबारा देखील ऑनलाईन झालेले आहेत। तुम्हाला तुमच्या गट नंबर किंवा सीस नंबर, सिटी सर्वे क्रमांक, CS नंबर म्हणलं जातं, सिटी सर्वे नंबर जर अचूक माहित असेल, गाव तालुका जिल्हा पिनकोड अचूक माहित असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील ते काढू शकता, दोन्ही पण सिटी सर्वे आणि सातबाराचा उतारा। आणि तिसरा ऑप्शन आहे की गावठाण, तर तुम्हाला प्रॉपर गावठाणचा दाखला लागतो। हा गावठाणचा दाखला
हा सरपंचाच्या सहीचा चालत नाही. हा ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी किंवा जर तुमची नगरपंचायत नगरपालिका असेल तर सीओ साहेब, त्या ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात, सीओ साहेब असतात, त्या सीओ साहेबांच्या सहीचा गावठाणचा दाखला लागतो. बरेच जण काय करतात, माजी सरपंचाला गाठतात, जे अनुभव आलेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय. माजी सरपंचाला गाठतात, लेटर पॅड त्यांच्याकडून कुठनं तरी उपलब्ध असतं, त्याच्यावरती ते सरपंच असतानाची तारीख टाकतात आणि तो गावठाणचा दाखला निर्माण करतात. परंतु मित्रांनो, आपल्याला जो गावठाणचा दाखला लागतो हा तो जे तिथं प्रशासकीय अधिकारी आहेत, म्हणजे कोण, तुमचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक किंवा सीओ साहेब यांच्या सही शिक्क्याचा लागतो. ठीक आहे. जमिनीच्या बाबतीत क्लिअर झालं. हे मी सांगितलं आता, पण ह्या मोकळ्या जमिनीचं हे लागतं. आता दुसऱ्या गोष्टीकडे आपण बोलूया. 8अ चा उतारा. आपण 8अ चा उताराची माहिती घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच प्रकारचा कंटेंट जर तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर सर्वांना मी विनंती करतो की आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढे असणारी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून इथून पुढचे जे असेच आपले माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती वेळेत मिळू शकतील. याशिवाय अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ हे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप मध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फेसबुक पेजला, तुमच्या इंस्टाग्राम पेजला शेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणजे त्या जमिनीचं आधार कार्ड, ओळखपत्र. आणि 8अ चा उतारा त्याला शहरी भागामध्ये असेसमेंटचा उतारा म्हणलं जातं. लक्षात घ्या, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये म्हणजे असे जे मोठे शहर आहेत तिथं 8अ चा उतारा नाही म्हणत, तिथं म्हणलं जातं असेसमेंटचा उतारा. किंवा बरेच जण काय करतात, फक्त कर पावती देतात. लक्षात घ्या, कर पावती आमच्याकडं म्हणजे ग्रामीण भागात पण कर पावती असती आणि अगदी ग्रामीण भागात गेला तर त्याला म्हणतात चावडी. चावडी भरली का? अगदी जे ग्रामीण भागात रिलेट करतात ना, म्हणजे अगदी ग्रामीण भाग म्हणजे तालुक्याच्या पण खालची गावं, लक्षात घ्या, तिथं अजून पण जुनी लोक म्हणतात चावडी भरायची आहे मला. ठीक आहे, त्याशिवाय सोसायटी मिळायची नाही. म्हणजे ती चावडी, ज्याला घरपट्टी पाणीपट्टी म्हणलं जातं, ती घरपट्टी पाणीपट्टी, ज्याला 8अ चा उतारा म्हणलं जातं त्याला शहरामध्ये असेसमेंटचा उतारा म्हणलं जातं. टॅक्स पावती म्हणलं जातं, त्या जो आपण वार्षिक टॅक्स भरतो, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जो टॅक्स भरला जातो त्याची कराची पावती असते. शहरामध्ये बऱ्याच जणांच्याकडे असेसमेंटचा उतारा नसतो, ते कर पावतीवरती त्यांची बऱ्यापैकी कामं होतात. परंतु या ठिकाणी आपल्याला एक्साईजच्या कामासाठी, हे आता का सांगतोय मी, जी आता मला पुण्याची, पनवेलची, ठाण्याची 2-3 कामं केली त्यामध्ये मला अनुभव आले. टॅक्स पावती आहे पण 8चा किंवा असेसमेंटचा उताराच नाहीये, बिल्डरकडे पण नाहीये, त्यात ज्यांची जागा भाड्याने घेतली त्यांच्याकडे पण असेसमेंटचा उतार नाहीये. त्यांना मी सांगितलं की टॅक्स पावतीवरती एक नंबर असतो, तुमचा घर क्रमांक असतो किंवा तुमच्या घर क्रमांकच असतो किंवा रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो आता जर समजा पुण्यामध्ये असेल तर PNAG 00000789 असा मोठा नंबर असतो. ए असा मोठा जवळपास 12-13 आकडी नंबर असतो, त्याला घर क्रमांक म्हणलं जातं. तर ती टॅक्स पावती घेऊन तुम्ही त्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जायचंय आणि ह्या टॅक्स पावतीचा असेसमेंटचा उतारा द्या असं सांगायचंय. ग्रामीण भागामध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये, नगरपालिकेमध्ये गेलो की बाबा आम्हाला 8चा उतारा द्या म्हणलं की ते जनरली देतात. 10, 20 ते 50 रुपये त्याची नॉमिनल फीज असते, त्याची आपल्याला पावती मिळते. ती पावती भरून 8अ चा उतारा किंवा शहरी भागामध्ये असेसमेंटचा उतारा मिळतोच. हा असेसमेंटचा उतारा म्हणजे तुमच्या जमिनीवर जे घर बांधलेलं आहे, जे दुकान आहे, जे शॉप आहे, त्याचं ओळखपत्र किंवा त्याचं आधार कार्ड आहे. लक्षात घ्या, मोकळ्या जमिनीचं ओळखपत्र म्हणजे 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा तुमचं गावठाणचा दाखला. आणि त्याच्यावरील बांधकामाचं ओळखपत्र म्हणजे 8अ चा उतारा किंवा असेसमेंटचा उतारा. आता
या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय, तर आता या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं पॉज करूया आणि तुम्हाला 7/12चा उतारा कसा असतो तो दाखवा. कारण का 7/12चा उतारा आणि 8चा उतारा म्हणल्यानंतर 7/12च्या उतार्याबरोबर देखील एक 8चा उतारा येतो, हे समजून घ्या. हा, तर तो कशा प्रकारचा असतो ते आता इथे दाखवतात बघा. पहिला तुम्ही 7/12चा उतारा बघितला, हा 7/12चा उतारा. ह्या 7/12च्या उतार्याबरोबर हे बघा, हा 7/12च्या उतार्याबरोबर अशा प्रकारचा 8चा उतारा मिळतो. हे बघा, हा 7/12च्या उतार्याबरोबर मिळालेला 8चा उतारा. हा 8चा उतारा आपल्याला चालत नाही. हा 7/12चा तुमच्या जागेत, म्हणजे हा 8चा उतारा कधी तयार होतो, एका 7/12मध्ये 3, 4, 5 नाव आहेत, त्यापैकी तुमचा हिस्सा किती आहे हा सेपरेट दर्शवण्यासाठीचा जो उतारा आहे तो 7/12च्या मधील भाग आहे, 7/12चाच भाग आहे. आणि हा 8, ह्याच्यावर पण 8 लिहिलेला आहे, परंतु हा त्या जागेच्या 7/12चा एक पार्ट आहे. हा 8चा उतारा आपल्याला चालत नाही. आता मी आमच्या विनंती करतो कॅमेरामनला की आता या ठिकाणी हे झालं, 7/12चा उतारा बघितला, न चालणारा 8चा उतारा बघितला. आता तुम्हाला जो आपल्याला लागतो तो 8चा उतारा आहे बघा. हा जो आहे हा 8चा उतारा आहे. हा 8चा उतारा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये, नगरपालिका एरियामध्ये मिळतो. बघितलं ह्याच्यावरती बघा कशा. आणि हा मेन हे ओळखायचं म्हणजे हा आडवा असतो, आडवा, उभा नाही, आडवा असतो. ठीक आहे, हे बघू शकताय तुम्ही. 7/12चा उतारा उभा आहे आणि 8चा उतारा असा आडवा आहे. ह्याच्यावरती बघा तुमची ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका जे असेल त्याचं नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडं मालकाचं नाव, मिळकत क्रमांक वगैरे, घरपट्टी, पाणीपट्टी, एकूण कर. ठीक आहे, हा 8चा उतारा. कळालं तुम्हाला. पहिल्यांदा मी दाखवला तुम्हाला 7/12चा उतारा, किंवा प्रॉपर्टी कार्ड पण दाखवा. या ठिकाणी मी प्रॉपर्टी कार्ड पण दाखवायला होतो. 7/12चा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, न चालणारा 8चा उतारा आणि चालणारा 8चा उतारा. ठीक आहे, बघा आपण परत बघूया. हा 7/12. ठीक आहे, हा 7/12 अशा प्रकारचा असतो. हा 7/12 नसेल तर हे प्रॉपर्टी कार्ड आहे. हे प्रॉपर्टी कार्ड अशा प्रकारे असतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला न चालणारा 8चा उतारा दाखवतोय. हे बघा, हा 8चा उतारा 7/12च्या बरोबर मिळतो. हा उतारा आपल्याला चालत नाही. हा उतारा तुमचं 7/12मध्ये जर 4-5 नावं असतील तर तुमचं क्षेत्र वेगळं किती आहे नेमकं दाखवण्यासाठीचा हा 7/12च्या पोटातला 7/12चाच भाग हा 8चा उतारा आहे. हा 8चा उतारा आपल्याला चालत नाही. आता मी तुम्हाला चालणारा 8चा उतारा दाखवतोय. हे बघा, हा ग्रामपंचायतीचा किंवा नगरपालिकेचा अशा प्रकारचा 8चा उतारा असतो. यामध्ये जनरली घरपट्टी, पाणीपट्टी, एकूण कर, आरोग्य कर अशा प्रकारे ग्रामपंचायतीनं किंवा नगरपालिकेनं आकारलेले कर, वार्षिक कर हे असतात. आणि ह्याच्याबरोबर जी मिळती हे कर भरल्याची जी पावती असती ती पण दाखवतो तुम्हाला. बघा, ही कर भरल्याची पावती आहे, हिला टॅक्स रिसिट म्हणतात. ठीक आहे, आपल्याला काय काय चालतं आणि काय काय चालत नाही हे माझ्यामध्ये तुम्हाला विस्तृत मध्ये कळालं असेल. आणि या ठिकाणी मी तुम्हाला फोटोने देखील दाखवलेला आहे. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 7/12चा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा गावठाणचा दाखला, ह्या तिन्हीपैकी एक असतंच. हे 3 म्हणजे त्या तुमच्या जागेचा ओळखपत्र किंवा जागेचं आधार कार्ड आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की 7/12 बरोबर जो 8चा उतारा मिळतो, 7/12 बरोबर जो 8चा उतारा मिळतो तो आपल्याला चालत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की 8चा उतारा कसला चालतो, तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिळतो आणि तो आडवा असतो. 7/12चा उतारा प्रॉपर्टी कार्ड असं उभं असतं, तर 8चा उतारा असा आडवा असतो. त्यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य कर, इतर कर असं एकूण असतं, असा आडवा असतो. त्याचे पण मी तुम्हाला नमुने दाखवले. जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्हाला त्याच प्रकारचा असेसमेंटचा उतारा मिळतो आणि त्याबरोबर टॅक्स भरली पावती असते. जनरली शहरी भागात तुम्ही मोठ्या बिल्डिंग मध्ये छोटे खाली गाळे घेतलेले असतात किंवा एखाद्या फ्लोअरवर तुम्ही बार चालू करत असता आणि तुम्हाला तो अख्ख्या बिल्डिंगचा 8चा उतारा मिळत नाही, तुम्हाला टॅक्सची पावती मिळते, टॅक्स भरल्याची पावती मिळते. अशा प्रसंगी तुम्ही ती टॅक्स भरलेली पावती
तुमच्या महानगरपालिकेमध्ये घेऊन जायचंय, त्याच्यावरती तुमचा घर क्रमांक असतो, त्याचा असेसमेंटचा उतारा काढायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, माझ्या मते तुम्हाला पूर्णपणे 7-12चा उतारा आणि 8चा उतारा याविषयी माहिती आली असेल. आज मित्रांनो अशा प्रकारची माहिती गोळा करायला, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला खूप कष्ट पडतात. तर एक आम्हाला तुमच्याकडून जास्त काय अपेक्षा नाहीये. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही इथपर्यंत बघितला असेल, तर नक्की मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा. लाईक केल्यानं तुमच्या काही खिशातनं अकाउंटमधनं पैसे जात नाहीत किंवा ते पैसे मला पण मिळत नाहीत की बाबा तुम्ही लाईक केलं म्हणून मला काय युट्यूबनं पैसे दिले, असं पण काय नाहीये. किंवा जर आवडत नसेल तर डिसलाईक करा आणि सांगा की का आवडत नाहीये आणि काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आवडेल. इथंच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.